जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आयोजित उपक्रम आमची माती आमची माणसं प्रकट मुलाखत। नमस्कार सर। नमस्कार। आज आमच्या विठ्ठलवाडी शाळेत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वरी नवनाथ काळे इयत्ता चौथी आणि मी प्रथमेश उद्धव गिरंजे इयत्ता चौथी आपले स्वागत करीत आहोत। धन्यवाद सर, तुमचा परिचय करून द्या का? आवश्यक निश्चितच करून देईन। माझे नाव प्रशांत प्रकाश गाजूर। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझं थोडक्यात परिचय सांगतो की माझं मूळ गाव हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती असून मी जवळजवळ 10 वर्ष झालं नाशिक जिल्ह्यामध्ये सेवा करत आहे। सर, तुमचे शिक्षण कोठे व किती झाले? माझ्या शिक्षणाची सुरुवात जसं गांधीजी म्हणत होते की खेड्याकडे चला त्याप्रमाणे झाली। मी सुरुवातीला सोलापूरमध्ये शिक्षणासाठी होतो। अंगणवाडी बालवाडीत असताना मी सोलापूरमध्ये होतो, पण त्या काळी खेड्यांमध्ये बालवाडीमध्ये अंडी भेटायचे आणि अंडी खाण्याच्या मोहापायी मी शहराकडून खेड्याकडे वळलो आणि तिथूनच माझ्या शिक्षणाला कलाटणी भेटली आणि मी तिथून जे शिक्षण घेतलं माझ्या मुस्ती गावामध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण केलं। त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्स मी दयानंद कॉलेज सोलापूर येथे केलं आणि त्यानंतर माझं D.Ed सौ निर्मलताई थोपटे अध्यापक विद्यालय भोर येथे झालं। तुम्ही शिक्षक कसे झाले? तसं पाहायला गेलं तर मला शिक्षक व्हायचंच नव्हतं, पण घरातूनच ते वातावरण होतं। माझे चुलते शिक्षक होते, माझे आजोबा 7वीपर्यंत शिकलेले होते आणि तेही शिक्षक म्हणून कार्यरत होते खाजगी शाळेमध्ये, पण त्यांनी मधूनच शाळा सोडलेली होती। पण मला वाटायचं की मी डॉक्टर व्हावं, तर अशा वेळेस मी डॉक्टर व्हावा अशी माझ्या मनोमन इच्छा होती आणि मला त्या प्रकारे मार्क पण मिळाले होते। पण आपल्या घरची कौटुंबिक परिस्थिती थोडी हलाखीची असल्यामुळं आणि ज्या क्षेत्रात मला जायचं आहे त्या क्षेत्रात सुद्धा मला समाजसेवाच करायची होती आणि ह्या क्षेत्रात सुद्धा मला समाजसेवाच करायला भेटते आणि अशा प्रकारे मी D.Ed.ला आलो आणि D.Ed.ला आल्यानंतर जे अभूतपूर्व जे शिक्षकाचं कार्य असतं आणि शिक्षक विद्यार्थी कसे घडवतात हे मला ज्यावेळेस D.Ed.ला गेलो त्यावेळेस कळालं आणि तिथून माझ्यामध्ये ती भावना निर्माण झाली की आता इथून पुढे आपण एक आदर्श शिक्षक म्हणून काम करायचं। बालपणीची शाळेतील एखादी आठवण सांगा का? बालपणीच्या तर अनेक आठवणी असतात, त्यातील एखादी आठवण सांगणं म्हणजे अवघडच आहे, पण तरी सुद्धा मला सांगावंसं वाटतं की मी इयत्ता 4थीमध्ये असताना स्कॉलरशिप परीक्षा असायच्या, आता 5वीला झालेली आहे, पण त्यावेळेस इयत्ता 4थीची स्कॉलरशिप परीक्षा असायची आणि आमचं 7-8 हजार लोकसंख्येचं गाव असून सुद्धा त्या गावातून एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यासाठी तयार नव्हता। तर अशा वेळेस माझ्या शिक्षकांनी आम्हाला माने मॅडम म्हणून होत्या, तर त्या माने मॅडम यांनी खूप प्रेरणा दिली आणि त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तू शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होशील। पण माझ्या मनात पण भीती होती की मी खरंच या कॉम्पिटिशन एक्झाममध्ये यशस्वी होईल का, पण त्या भीतीपोटी का होईना पण माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुरुवात तेव्हापासून झाली। तुम्हाला शिक्षकच व्हावं असं का वाटतं? शिक्षकच का व्हावं तर शिक्षक हे आपले आद्यगुरू असतात आणि शिक्षकाने जी शिकवण दिली
ही शिकवण आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. आपल्याला आपले आईवडील ही शिक्षण देतात, आपले पालकवर्ग शिक्षण देतात, आपला समाज आपल्याला काहीतरी शिकवत असतो. पण गुरुवर्य म्हणून आपण ज्यांना पूजतो ते म्हणजे आपले शिक्षकच. म्हणून मला वाटतं की शिक्षक होणं हे आपल्या विद्यार्थ्याप्रती एक प्रेम निर्माण करण्यासारखं आहे. आणि तेवढंच आपण जेवढं विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ किंवा प्रेम देऊ तेवढंच ते विद्यार्थी आपल्याला आपल्या हाताकडून गेल्यानंतर सुद्धा, आपल्याकडून शिक्षण घेऊन गेल्यानंतर सुद्धा ते आपल्याला आठवणीत ठेवतात. सर, आजपर्यंत आपण कुठे कुठे काम केले? माझ्या नोकरीची सुरुवात ही 2009 साली झाली. तर मी ज्यावेळेस जानेवारी 2009 मध्ये नोकरीला लागलो तर नाशिक जिल्ह्यातील कांडोपाडा या अतिदुर्गम पाड्यावर ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात. आता मला ज्यावेळेस मी नोकरीला सुरुवात केली त्यावेळेस मला आठवतं की आम्हाला एक धडा होता, पाडावरचा चहा म्हणून, ठाणे जिल्ह्यातील तो धडा होता. आणि ज्यावेळेस मी त्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये मला ते चित्र दिसलं, जे चित्र मी जवळजवळ 10 वर्षापूर्वी एका पाठ्यपुस्तकात पाहिलं होतं की पाड्यावरचा चहा कसा असतो. तर इथून माझी सुरुवात झाली आणि त्यानंतर मी आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी येथे आलो. पण तो 10 वर्षाचा काळ जो आहे मी आदिवासी क्षेत्रामध्ये कांडोपाडा शाळेत काढलं. तर ती कांडोपाडा शाळा म्हणजे एकदम अतिदुर्गम शाळा, की ज्या शाळेमध्ये जाण्यासाठी एकही गाडीची सुविधा नव्हती. अशा ठिकाणी मला काम करावं लागलं. पण ते म्हणतात ना, एखादी गोष्ट चांगली व्हावी, चांगली होण्यापेक्षा गुड, बेटर आणि बेस्ट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. तसंच मला कांडोपाडा शाळेविषयी वाटतं. कारण त्या शाळेमध्ये त्यावेळेस काहीही नसताना आम्ही जी सुरुवात केली, मी आणि माझे सहकारी शिक्षक, तर जशी सुरुवात केली तसं आम्ही तिथं बेस्टच करण्याचा प्रयत्न केला आणि आज ती शाळा बेस्ट म्हणून नावारूपाला आहे. तुम्हाला तुमच्या शाळेतील शिक्षक आठवतात का? हा तसा खूपच अवघड प्रश्न आहे. कारण आपण जसं शिक्षण घेतो तसं लहानपणापासून सर्व शिक्षक आवडीचे असतात आपल्याला. आपण कोणत्या शिक्षकांना नकार देत नाही. पण आपण म्हणतो ना की जे शिक्षक आपल्याला जास्त मारतात किंवा आपल्यावर जास्त रागावतात त्यांना आपण आठवणीत ठेवत नाही. पण आमच्या बाबतीत तसं घडलं नाही. माझं शिक्षण, बालपणीचं शिक्षण हे पूर्ण गावातच झाल्यामुळं आणि आमच्या शाळेतील शिक्षक हे सर्व गावातीलच शिक्षक असल्यामुळं आम्हाला ते रोजच्याच परिचयाचे आहे. पण त्यातही माझे आवडते शिक्षक म्हणाल तर कस्तुरे सर आणि कुंभार सर. कस्तुरे सर हे गणित विषय शिकवायचे आणि कुंभार सर हे आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे. पण ह्यांची शैलीच वेगळी होती. हे दोन शिक्षक म्हणजे असे होते की हसत खेळत शिकवायचे, कधी कधी रागवायचे, पण हसत खेळत शिकताना जो आनंद भेटतो तो आनंद वेगळाच होता. तर माझ्या आठवणीतले शिक्षक म्हणाल तर कस्तुरे सर आणि कुंभार सर. मुलांसाठी तुम्ही काय काय करता? मुलांसाठी काय काय करता यापेक्षा मुलांना येण्यासाठी काय करायचं किंवा मूल शिकलं पाहिजे यासाठी काय करावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मुलांनी शिक्षण घ्यावं हे मूल स्वतः शिकत असतं. आपण म्हणतो की मुलांना शिकवावं लागतं, तर मुलांना शिकवायची अजिबातच गरज नाही. तर मूळ हे हळूहळू शिकतं. मुलांचं वय हे लहान जरी असलं तरी त्यांची आकलनशक्ती ही आपण जे ज्येष्ठ मंडळी आहोत यांच्यापेक्षा जास्त त्यांची आकलनशक्ती असते. फक्त त्या आकलनशक्तीला आपण दिशा देण्याची गरज असते आणि ते दिशा देण्याचंच काम आम्ही करत असतो. मुलांनी कसा अभ्यास करावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की मुलांनी कसा अभ्यास करावा यापेक्षा मुलांनी किती वेळ अभ्यास करावा आणि तो अभ्यास कसा करावा या बाबतीत मी थोडं सांगेन. कारण लहानपणीचं वय असतं. आपण विद्यार्थ्यांविषयी बोलताना साधारणतः लहान वयातच ती बीजं रुजली पाहिजे, की जी अभ्यासाची बीजं आहेत ती लहानपणीच रुजली पाहिजे. तर लहानपणी रुजत असताना त्याचं मन सुद्धा हळवं असतं. तर त्या हळव्या मनाला सुद्धा आपण जपलं पाहिजे. तर बरेचशी मुलं हे खेळाकडे जास्त लक्ष देत असतात
आणि अभ्यासाकडे कमी देत असतात. मग ह्या विद्यार्थ्यांना आपण शाळेत किंवा वर्गामध्ये आपण हसत खेळत शिक्षण देत असतो, पण त्यांना घरी सुद्धा अशा प्रकारे अभ्यास द्यावा की किंवा त्यांनी अभ्यास करावं. आपण अभ्यास देतो म्हणजे त्यांनी अभ्यास करावा यासाठी अभ्यास देतो, तर ते घरी सुद्धा अभ्यास करताना हसत खेळत अभ्यास केलं पाहिजे. तर यासाठी आपण गटागटात अभ्यास दिलं पाहिजे. तो गट निवडताना सुद्धा त्या गटामध्ये जे हुशार मुलं आहेत किंवा काही विद्यार्थी मागे राहतात असे सर्वांचा मिळून मिक्सअप गट तयार केला पाहिजे. त्यात सुद्धा प्रत्येक मुलांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कोणाला खेळाची आवड असते, कोणाला अभ्यासाची आवड असते, कोणाला टीव्ही पाहण्याची आवड असते. त्या आवडीनुसार सुद्धा आपल्याला अभ्यास घेता येतो. तर त्यानुसार सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेता येतो आणि विद्यार्थी ऑटोमॅटिक अभ्यास करत असतो. आणि अभ्यास करत असताना आपले पालक आपल्याला सतत सांगत असतात की माझा मुलगा हुशार आहे, माझ्या मुलाचा एकच नंबर आला पाहिजे. तर मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस अभ्यास करत असतात त्यावेळेस त्यांच्यावर बर्डन येऊ देता कामा नये किंवा तू आजचा अभ्यास एवढा कम्प्लीटच केला पाहिजे, तू अभ्यासच काय करत नाही. ह्या गोष्टी जर त्याच्या मनावर बिंबत गेल्या त्या बालमनावर, तर त्या बाल मानसशास्त्रानुसार तो विद्यार्थी मागे पडायला लागतो. त्याच्यामध्ये ती टॅलन्सी असते पण ती टॅलन्सी मागे पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळं विद्यार्थ्याचा कल जसा आहे तसा त्यांनी अभ्यास करावा. तुमची पुढची स्वप्न कोणती आहे? मला खरं तर डॉक्टर होऊन सामाजिक कार्य करायचं होतं. मला मेडिकलमधून डॉक्टरेट करता आलं नाही, पण शिक्षण क्षेत्रातून डॉक्टरेट करण्याचं मी ध्येय बाळगतोय. आणि त्याचप्रमाणे समाजसेवा हीच ईश्वर सेवा आपण म्हणतो, त्याप्रमाणे मला ह्या शिक्षण क्षेत्रातून समाजसेवा करायची आहे आणि आदर्श विद्यार्थी घडवायचे आहे. सर, आज आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभारी आहोत. धन्यवाद. 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 धन्यवाद.